वर्षातील पहिले चंद्रग्रहण 3 मार्च रोजी होईल, ज्याचा 9 तास अधिक सूतक काळ सुरू होईल. सर्व आवश्यक माहिती जाणून घ्या. 2026चे चंद्रग्रहण आणि सूतक काळ कधी होईल? 3 मार्च मंगळवार रोजी चंद्रग्रहण होणार आहे. हा दिवस होळीच्या सणासोबत देखील जुळतो. चंद्रग्रहण भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 संपेल. तसेच ते भारतात फक्त चंद्रोदयाच्या वेळी दिसेल. हे लक्षात घ्यावे की सूतक काळ चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. 3 मार्च रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणासाठी सूतक काळ सकाळी 3:20 सुरू होईल. 2026च्या चंद्रग्रहणाच्या सूतक काळात काय करावे आणि काय करू नये? शास्त्रानुसार ग्रहणाच्या वेळी चंद्र आणि सूर्य दुःखी स्थितीत असतात. जेव्हा ग्रहणाचा सूतक काळ सुरू होतो तेव्हा कोणतेही शुभकार्य, पूजा किंवा इतर शुभकार्य केले जात नाही. यासह 3 मार्च रोजी सकाळी 6:20 सूतक काळ सुरू होईल. सूतक काळात देवाची पूजा करू नका, कोणत्याही मूर्तीला स्पर्श करू नका, तसे तुमच्या घरातील मंदिराचे दरवाजे बंद करा. सूतक काळात प्रवास करणे टाळा. सूतक काळात तुम्ही मानसिक पूजा करू शकता. तुमच्या आवडते देवतेचे मनातल्या मनात ध्यान करताना मंत्राचा जप करा. सूतक काळात आधीच तयार केलेल्या अन्नपदार्थामध्ये तुळशीचा वापर करा. ग्रहण संपल्यावर संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा. राशीनुसार चंद्रग्रहणासाठी उपाय. मंगळ हा मेष राशीचा स्वामी ग्रह आहे, म्हणून चंद्रग्रहणाच्या वेळी भगवान शिवाचे ध्यान करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. ग्रहण संपल्यावर लाल फुले, गूळ आणि तांबे दान करणे तुमच्यासाठी शुभ राहील. वृषभ राशीच्या लोकांसाठी ग्रहणाच्या वेळी चंद्राशी संबंधित मंत्राचा जप करावा आणि ग्रहणानंतर पांढऱ्या वस्तूचे दान करावे. मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे, म्हणून ग्रहण काळात ओम बुधाय नमः हा मंत्राचा जप करा. या दिवशी हिरव्या वस्तूचे दान करणे खूप फायदेशीर ठरेल. कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे, म्हणून या दिवशी चंद्रावर ग्रहण होईल. यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी चांदीचे भांडे पाण्याने भरावे आणि पूजा करावी. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे, म्हणून या दिवशी ओम सूर्याय नमः हा मंत्राचा जप करा. ग्रहण काळात गूळ, गहू आणि लाल वस्तूचे दान करा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे, म्हणून ग्रहण काळात ओम बुधाय नमःचा जप करा. ग्रहण काळात हिरवी फळे आणि कपडे दान करणे तुमच्या आरोग्यासाठी शुभ राहील. तुळ राशीच्या लोकांसाठी शुक्र हा स्वामी ग्रह आहे. चंद्रग्रहण काळात देवी लक्ष्मीला समर्पित मंत्र जप करा आणि पांढरी मिठाई, तांदूळ आणि दूध दान करा. यामुळे जीवनात आनंद येतो. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळ हा स्वामी ग्रह आहे, म्हणून चंद्रग्रहणाच्या वेळी भगवान हनुमानाचे ध्यान करा आणि हनुमान चालीसाचे पठण करा. ग्रहणानंतर मसूर डाळ आणि लाल मिठाई दान करणे शुभ राहील. धनु राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहणाच्या वेळी ओम बृहस्पती नमः हा मंत्राचा जप करा. तसेच या दिवशी पिवळ्या वस्तूचे दान करा. गुरु हा धनु राशीचा स्वामी आहे. मकर राशीवर शनीचा स्वामी आहे आणि चंद्रग्रहणाच्या वेळी ओम शनिश्चराय नमः हा मंत्राचा जप करा. मकर राशीच्या लोकांसाठी ग्रहणाच्या वेळी काळे तीळ, ब्लँकेट, बूट दान करणे शुभ राहील. यामुळे जीवनातील अडथळे कमी होतील. कुंभ राशीचा स्वामी ग्रह देखील शनी आहे. या चंद्रग्रहणाच्या वेळी भगवान शनिदेवाची पूजा करा आणि गरजूंना काळे कपडे आणि लोखंडी वस्तू दान करा. मीन राशीचा स्वामी ग्रह देवतांचा गुरु बृहस्पती आहे. भगवान विष्णूचे स्मरण करा आणि त्यांचे मंत्र जप करा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.